हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला पवित्र मानले जाते। अनेक लोक दररोज तुळशीची पूजा करतात, पण त्यांना पूजेची योग्य वेळ आणि दिवा लावण्याचा शुभ मुहूर्त माहीत नसतो। जर तुम्ही योग्य वेळी तुळशीची पूजा करून दिवा लावलात तर तुमच्या घरात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदेल। हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे आणि असे मानले जाते की या रोपात देवी लक्ष्मी वास करते। ठरलेल्या विधीनुसार नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने आणि तिच्याजवळ दिवा लावल्याने तुमच्या घरात समृद्धी आणि आनंद येतो। शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाची योग्य प्रकारे आणि ठरलेल्या विधीनुसार पूजा न केल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात। तुळशीचे रोप सभोवतालच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा देखील पसरवते। धर्मग्रंथामध्ये असे म्हटले आहे की जे भक्त योग्य वेळी नियमितपणे तुळशीची पूजा करतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो। आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की तुळशीची पूजा करण्याची योग्य वेळ कोणती आणि दिवा कधी लावावा। चला तर तुळशीच्या रोपाची पूजा करण्याची सर्वात शुभ वेळ आणि तिच्याजवळ दिवा लावण्याची सर्वोत्तम वेळ आपण जाणून घेऊया। धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची पूजा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी केली जाऊ शकते, परंतु पूजेसाठी सर्वात शुभ वेळ ब्रह्ममुहूर्तापासून सूर्योदयानंतर काही तासापर्यंत मानली जाते। तुम्ही सकाळी 4 ते 8 या वेळेत तुळशीची पूजा करू शकता। जर तुम्ही संध्याकाळी तुळशीची पूजा करत असाल तर ती सूर्यास्तानंतर केली जाऊ शकते। तुम्ही हे लक्षात ठेवावे की दिवसा कधीही तुळशीची पूजा करू नये आणि कोणत्याही ग्रहणाच्या वेळी किंवा सूतक काळात तुळशीची पूजा करणे टाळावे। तुळशी पूजेसाठी सकाळची वेळ सर्वात शुभ मानली जाते। तुळशीच्या रोपासमोर दिवा लावल्याबद्दल बोलायचे झाल्यास तो नेहमी ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी लावावा। ब्रह्ममुहूर्तावर तुळशीला पाणी अर्पण करणे, तिच्यासमोर दिवा लावणे आणि तिची 7 प्रदक्षिणा घालणे हे अत्यंत शुभ मानले जाते। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि भगवान विष्णू व देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त होतो। तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याची सर्वात शुभ वेळ सूर्यास्तानंतरची आहे, परंतु लक्षात ठेवा की यावेळी तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये। तुम्ही सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे। ब्रह्ममुहूर्तावर तुळशीला पाणी अर्पण करणे सर्वात शुभ मानले जाते, त्यातून सर्वाधिक ऊर्जा मिळते। तुम्ही सूर्यास्तानंतर किंवा रात्री तुळशीच्या रोपाला कधीही पाणी अर्पण करू नये। असे केल्याने तुमच्या जीवनात नकारात्मक परिणाम येऊ शकतात। या व्यतिरिक्त तुम्ही रविवारी किंवा एकादशीला तुळशीच्या रोपाला कधीही पाणी अर्पण करू नये। या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी जलत्याग देखील करते। जर तुम्ही नियमितपणे तुळशीची पूजा करत असाल तर तुळशी पूजेची योग्य वेळ जाणून घेणे महत्त्वाचे आहे। तुळशी ही हिंदू धर्मात अत्यंत पवित्र वनस्पती मानली जाते। घराच्या अंगणात किंवा गच्चीवर तुळस लावून तिची नियमित पूजा केल्याने धार्मिक, मानसिक आणि आरोग्यदायी असे अनेक फायदे मिळतात। सर्वप्रथम तुळशीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते। सकाळी आणि संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावून प्रार्थना केल्याने वातावरण शांत, पवित्र आणि प्रसन्न होते, त्यामुळे घरातील तणाव कमी होतो आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते। दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे आध्यात्मिक शांती। तुळशीची पूजा केल्याने मन एकाग्र होते आणि मानसिक स्थैर्य मिळते। नियमित प्रार्थना केल्यामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो, त्यामुळे व्यक्ती अधिक सकारात्मक आणि शांत राहते। तिसरा फायदा आरोग्याशी संबंधित आहे। तुळशीच्या पानामध्ये औषधी गुणधर्म असतात। तिच्या आसपासचे वातावरण शुद्ध ठेवण्याची क्षमता असल्याने हवा स्वच्छ राहते। तुळशीची पाने सेवन केल्याने सर्दी, खोकला आणि इतर आजारावरही फायदा होतो। चौथा फायदा म्हणजे कुटुंबातील सौहार्द वाढवणे। तुळशीची पूजा केल्याने घरात प्रेम, समजूतदारपणा आणि एकोपा वाढतो अशी श्रद्धा आहे, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगले संबंध टिकून राहतात। तुळशीची पूजा ही श्रद्धा आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे। नियमित पूजा केल्याने मनाला समाधान मिळते आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो, त्यामुळे तुळशीची सेवा आणि पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते असे मानले जाते। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।